फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 11 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. मीरा हरीला शोधण्यासाठी सायकलवर त्या 2 गुंडांमागे पळत असते. इकडे हरी बोलत असतो, सोडा, मला बाहेर काढा. इकडे शिवनाथ राखेच्या ढिगाऱ्यावर काठी फिरवून फिरवून मंत्र बोलत असतो. तेवढ्यात या गुंडांच्या इकडे पूर्ण वादळ येतं. खूप जोराचा वारा येतो. त्या वाऱ्यामध्ये त्यांना दिसेनासं होतं आणि ते दोघं गाडीवरनं पडतात. मीरा ही त्या धुळीमध्ये सापडते आणि सायकल थांबवते. त्या गुंडांकडची पिशवी खाली पडते आणि तिच्यातनं हरी उडून बाहेर येतो. इकडे मीरा बोलत असते, हरी सोडा माझ्या हरीला. तेव्हा ते बाईकवरचे 2 पोरं म्हणतात, अरे हे काय आलं, मध्येच कुठे धूळ आली. हरी मीराजवळ जातो. मीरा तू आलीस? तेव्हा मीरा बोलते, हरी काय आहे, कोण आहे ते लोक, थांब मी बघते. ते बोलतो, अगं तिकडे तुझा विधी उशीर होणार, सगळे वाट पाहत असतील. मीरा सायकल वळवते आणि हरीला बोलते, चल पटकन. शिवनाथला पण आनंद होतो. मीरा हरीला बोलते, हरी तू बरा आहेस ना? तेव्हा हरी बोलतो, नाही ठीक आहे मी, तू मला वाचवायला आलीस, पण तिकडे तुझा विधी. मीरा विधीच्या ठिकाणी पोहोचते. तिच्या इकडे अंबिका पण आलेली असते. तेवढ्यात मीरा तिथे पोहोचते. तेवढ्यात भास्कर जोरात बोलतो, घ्या बघा आली गुरुवांची जबाबदार पुतणी. कधी कुठे कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे यांना कळतच नाही. तेव्हा गावकरी बोलतात, अगं मीरा सगळं गाव तुझी इकडे वाट बघतंय, तू मुहूर्त निघून गेल्यावर आली आहेस काय? शैलेजा बोलते, अगं तुला जर देवीच्या उत्सवाचे विधी पूर्ण करता येणार नव्हते तर तू का उचललास कुंकवाचा करंडा? सांग ना, का उचललास? तेव्हा मीरा कुणाकडेही न बोलतात त्या अग्निकलशाकडे जाते. भास्कर बोलतो, तुझ्या या वागण्यामुळे गावावर जी वेळ आली ना याचं भान तरी आहे का तुला? मीरा बोवाचा पाय पडते. मीरा कलशाला हात लावणार. तेवढ्यात भास्कर बोलतो, नाही उशिरा येण्याचं कारण जर योग्य असतं ना मी समजून घेतलं असतं, पण हिला गावापेक्षा एका पोपटाचा जीव महत्वाचा आहे. मीरा हरीकडे बघते. तेव्हा मीरा बोलते, तिने जसं माणसांना जीवन दिलंय ना तसं इतरांनाही दिलंय, त्यामुळे प्रत्येक जीव महत्वाचाच आहे. भास्कर बोलतो, घ्या बघा चोराच्या उलट्या बोंबा. उत्सवात खंड पडलाय, त्याचं हिला काहीही पडलेलं नाही. मीरा बोलते, उत्सवात खंड पडलेला नाहीये, मी हा विधी पूर्ण करणार. तेव्हा शैलेजा बोलते, आता विधी पूर्ण करून काय उपयोग आहे, आता वेळ निघून गेली, तुझ्यामुळे ना अख्खा गावात नाचक्की झाली आमची. तेव्हा मीराचे काका पण बोलतात, मीरा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मीरा बोलते, काका मला माहिती मला पोहोचायला उशीर झाला, पण अजूनही विधी पूर्ण होऊ शकतो. बुवा सांगा ना, विधीची वेळ टळलेली नाहीये ना अजून? तेव्हा बुवा बोलतात, नाही बाळा, वेळ अजूनही टळलेली नाहीये. हा अग्निकलश जर तिने 15 मिनिटाच्या ऐवजी 10 मिनिटात मंदिरात पोहोचवला ना तर अजूनही मुहूर्त गाठू शकतो. तेव्हा शैलेजाला आणि भास्करला घामच येतो. तेव्हा मीरा बोलते, तुम्ही काळजी करू नका, हा विधी मी वेळेत पूर्ण करेल. तेव्हा मीराच्या डोक्यावर कलश ठेवण्यात येतो. तेव्हा मीराचे काका बोलतात, देवी महागौरी माते की जय. मीरा कलश घेऊन पुढे निघते. इकडे रंगराज बाबा बोलत असतो की एका साध्या पोपटाला पळवताना आलं तुम्हाला. तेव्हा तो बोलतो, बाबा आम्ही त्या पोपटाला घेऊन निघालोच होतो, तेवढ्यात ती मीरा मध्ये आली. तेव्हा रंगराज बोलतो, अरे अशी कशी पोहोचली, काय वायू आहे काय ती तुमच्यापर्यंत पोहोचली? तेव्हा ते झालेला प्रकार रंगराजला सांगत असतात. तेव्हा रंगराज बोलतो की मी आता स्वतः जातो, मीरा कलश घेऊन निघाली असेल. तेव्हा त्यामधले एक बोलतो की लोक काय म्हणतील, तिकडे सगळे गाव जमा झाले. तेव्हा रंगराज बोलतो की होऊ दे गाव जमा, कारण की तो जर विधी पूर्ण झाला तर लोकांची देवावरची श्रद्धा अजून दृढ होईल, मग आपल्या आश्रमाकडे कोणी फिरकणार सुद्धा नाही. काही झालं तरी त्या मीराला मी हा शेवटचा विधी पूर्ण करू देणार नाही. मग तो पुढे येतो आणि बोलतो, बाबा मी जातो, मी येतो, ऐका बाबा माझं, लोक भडकली तर मी त्यांचा मारही खायला तयार आहे. इकडे अथर्व बसलेला असतो. मंजिरी आणि माया तिथे येते. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व मला तुझ्याशी बोलायचंय, तुला आणि मायाला एका देवळात एक विधी पूर्ण करायचा आहे, घरातले बाकी सगळे पण येणार आहेत. तेव्हा अथर्व बोलतो, कसली पूजा आहे आणि आपण हे असं अचानक का प्लॅन करतोय? तेव्हा मंजिरी बोलते, अचानक नाही अथर्व, ही पूजा आधीपासूनच ठरलेली होती. तेव्हा अथर्व बोलतो, पण मला कोणी इन्फॉर्म नाही केलं याबद्दल, ऑफिसची बरीच कामं पेंडिंग आहेत आणि असं मला अचानक निघता येणार नाही. तेव्हा माया बोलते, मॅडम मी काय म्हणते, त्याला असं नाही कळणार, तुम्ही जे मला सांगितलं ना ते त्याला सांगा ना, त्याला नक्की पटेल. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व मला माहिती तू सध्या कामात खूप बिझी आहेस, पण ही पूजा मी ठरवली नव्हती, ही पूजा अंबिकाने ठरवली होती. तिला तुझ्या सोबतीने ती पूजा त्या देवळात करायची होती, हे तिने मला आधीच सांगितलं होतं. आता तिच्या हातून तर ते काही घडू नाही शकलं, पण आपण तर तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकतो ना. हे बघ अथर्व, ही जर पूजा संपन्न झाली ना तर अंबिका जिथे कुठे असेल ना तिला खूप आनंद होईल आणि समाधानही मिळेल. माया आता तुझ्या आयुष्याची जोडीदार आहे, तुम्ही दोघंही अंबिकाला खूप प्रिय होतात, जवळचे होतात, त्यामुळे तुम्ही दोघं मिळूनच तिला हे समाधान देऊ शकतात. अथर्व, तुझं आणि मायाचं वैवाहिक जीवन सुरळीत पार पाडावं म्हणून हे गरजेचं आहे. तुझं आणि अंबिकाचं सगळं काही सुरू असताना अचानक तो अपघात झाला आणि तुमच्या संसाराची घडीच विस्कटली रे. मला तुझ्या दोघांच्या बाबतीत ते पुन्हा व्हायला नकोय. हे बघ अथर्व, ही पूजा फक्त अमावस्येलाच करता येते, आत्ता जर का ती केली नाही तर महिनाभर थांबावं लागेल. पूजेचा काळ वाढतोय तशा घरातल्या अडचणीही वाढत आहे, तू बघतोयस ना घरात काय चाललंय. अथर्व प्लीज हो म्हण आपल्या घरासाठी, वेदासाठी. तेव्हा मंजिरी बोलते, येशील ना? तेव्हा अथर्व बोलतो, जाऊयात आपण. इकडे मीरा कलश घेऊन निघालेली असते. तिकडे समोरून रंगराज बाबाची 4 व्हीलर येते. त्याला मायाचा विधी अपूर्ण ठेवायचा असतो. तेव्हा रंगराज बोलतो, पाहिलंच तो अग्नी कलश घेऊन कशी दिमाखात चालली पोरगी.
ही जर मंदिरात पोहोचली ना तर आपला आश्रम ओसाड पडेल. गाडी घाल अंगावर, चिरडून टाक तिला. इकडे शिवनाथला पण सगळं कळत असतं. तो पूजेला तो मंत्र बोलत असतो, रुद्र उपासना बोलत असतो. गाडीतला तो रंगराजचा चेला बोलतो की बाबा सर्व गाव जमलंय, आपण हे करणं योग्य नाही. तेव्हा रंगराज बोलतो, अरे वेड्या, जोरात गाडी अंगावर येते असं बघून ती घाबरेल आणि बाजूला होईल ना, कलश खाली पडेल. जे काय होईल तिचा प्राणही वाचेल आणि विधी अपूर्ण राहतील. आपलं काम होईल. हा, इकडे ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो. शिवनाथला कळतं. इकडे अंबिकाही ते बघायला आलेली असते. इकडे गाडी स्टार्ट होते. शिवनाथही घाबरतो. तिकडनं मीरा येत असते. रंगराज बोलतो, वाढव वेग वाढव. मीरा समोरून येत असते. मीराच्या समोरून गाडी येते. सगळे गाव डचकतं. मीराही थोडी घाबरते. मीरा तरीही बिलकुल रस्त्यावरून हटत नाही. अंबिका हे बघत असते. सगळे मीराला बोलत असतात, मीरा गाडी बघ, मीरा गाडी बघ. पण मीरा काही ऐकत नसते. पुढे पुढे चालतच असते. मीराला तिच्या काकांचे बोल आठवतात की एकदा का तो कळस डोक्यावर घेतला तर मीराला कुठे थांबता येणार नाही. एका सरळ रेषेत तिला तो कळस मंदिरापर्यंत पोहोचवायचा आहे. ते गाडीचं स्पीड ते वाढवत असतात. तेव्हा अंबिका बघते आणि बोलते, कोण ही मुलगी, एवढ्या वेगात गाडी येते तरी ही बाजूला का होत नाहीये. मीराला सगळे लोक समजवत असतात पण मीरा काही न ऐकता पुढे पुढे चालतच असते. इकडे गाडीचं स्पीड अजून वाढवतच असतात. गाडी जोरात येते. अंबिका बघत असते. मीरा पुढे चालत असते. सगळे लोक तिला ओरडत असतात की मीरा गाडी बघ. शैलेजा तिच्या मुलीला आणि नवऱ्याला पण ओढून घेते गाडी येत असते म्हणून. श्रद्धा जोरजोरात ओढते, ताई ताई. मीरा एकटीच रस्त्यावर चालत असते. इकडे शिवनाथ ही मंत्र बोलतच असतो. गाडी जवळ येत असते. मीरा पुढे पुढे चालत असते आणि अंबिकाही हे बघतच असते. सगळे लोक डोळे लावून घेतात. गाडी येऊन मीरा पुढे जाऊन ब्रेक मारतात. मीरा न थांबता न डगमगता ब्रेक गाडीने मारलेला असतो. मीरा गाडीवर पाय ठेवून सरळ रेषेत वरती चढते गाडीवर. मीरा गाडीवर चढून त्या साईडचा रस्ता पार करते. अंबिका बघतच असते. एका गाडीवर चढून रस्ता पार करत असते. मीरा गाडीवर चढून रस्ता पार करत असते. अंबिकेला थोडंसं मागच्या काही गोष्टी आठवतात. तेव्हा अंबिका बोलते, देवी आईने मार्ग दाखवला होता तेव्हा हीच मुलगी दिसली होती. व सगळे गावकरी हात जोडतात मीराला बघून. तेव्हा सगळे बोलतात, देवी महागौरी माते की जय. मीरा गाडीवरून खाली उतरते आणि सरळ रेषेत पुढे चालते. तेव्हा बुवा बोलतो, नागनाथा, मला खात्री होतीच की मीराच देवी आईची खरी भक्त आहे. हे अंबिका बघत असते. तेव्हा नागनाथ बोलतो की हो देवा, देवी महागौरी माता आपल्या खऱ्या भक्तांसाठी तारणार आहे. तो अंबिका बोलते, मीरा देवी आईची खरी भक्त. अंबिकाही सगळ्यांसोबत जाते. इकडे शिवनाथही देवी आईचे पाय पडतो. मीरा मंदिरात येते. मीरा त्या हवन जवळ येते. तेवढ्यात त्या आंधळ्या आजी पण तिथे येतात. मीरा हवन कुंडात कलश ठेवते. ते अंबिका पण येते. मीरा त्या कलशातल्या अग्नीने हवन पेटवते आणि सगळे एकच जल्लोष करतात, देवी महागौरी माते की जय. आणि तिथेच एपिसोड संपतो.